नमस्कार, मी सिद्धार्थ कसबे. आय1 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री लेणीच्या पायथ्याशी आहोत आणि आज आपल्यासोबत जुन्नरमध्ये भेट देण्यासाठी, जुन्नरच्या लेणी पाहण्यासाठी एक थोर विचारवंत, प्राचीन संस्कृती अभ्यासक, प्रबोधनकार डॉक्टर आहा साळुंखे सर आलेले आहेत. तर त्यांच्याकडून आपण त्यांचे विचार जाणून घेणार आहोत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सर, आय1 न्यूजमध्ये आणि जुन्नरमध्ये आपलं स्वागत सर. धन्यवाद. तर सर, तुम्ही जुन्नरमध्ये आलात. जुन्नरमध्ये तुमची ओढ कशी काय, म्हणजे त्याबद्दल थोडीफार माहिती. तसा मी जुन्नरतील लेणी पाहण्यासाठी 7-8 वर्षांपूर्वी देखील एकदा आलेलो होतो. त्यावेळेला इथली बरीच लेणी पाहिलेली होती. तेव्हापासून या भागाविषयीचं आकर्षण आहे, कारण आपल्या देशातलीच नव्हे तर एका दृष्टीनं जगातली म्हटलं तरी चालेल, बौद्ध लेणी सर्वात जास्त संख्येनं ही जुन्नर परिसरात आहेत. इथले सर्व डोंगर हे बौद्ध लेण्यांनी व्यापलेले आहेत. याचा अर्थ एकेकाळी हा परिसर बौद्ध विचारांनी भारावलेला होता असं म्हणायला पाहिजे. आणि इतक्या लेण्यांमधून भिक्खू ज्या अर्थी राहत होते, त्या अर्थी त्यांना पिंडपात देणारे उपासक देखील या परिसरात असले पाहिजेत. काळाच्या ओघात काही घडलं आणि उघड रीतीनं बौद्ध धम्म भारतामध्ये राहिला नाही, परंतु एकतर अशा अवशेषांच्या स्वरूपात नाही तर एक अंतःप्रवाहाच्या स्वरूपात आचारविचारामध्ये सुप्तपणानं का होईना तो राहिलेला आहे. आणि मग पार वर्ध्यापासून सिंधुदुर्गपर्यंतची, लातूरपासून दापोलीपर्यंतची, कोल्हापूरपर्यंतची मुलं ही माझ्याशी या धम्म अभ्यासाच्या निमित्तानं जोडली गेलेली आहेत. त्या सगळ्यांच्या बरोबर पुन्हा एकदा ही लेणी पाहावीत या भावनेनं मी या ठिकाणी आलो. 2 दिवस मी इथे या वातावरणामध्ये एकूण बुद्धांच्या आणि धम्माच्या सहवासात असल्यासारखं मला वाटलं. आणि हे सगळं वातावरण अनुभवण्याला अधिक मार्गदर्शन, मदत, सर्व प्रकारचं सहकार्य सिद्धार्थ तू स्वतः केलंस आणि तुझे भाऊ आणि इतरांनी. त्यामुळं ही जी माझ्या आतली ओढ होती ती अर्थात अजून पूर्ण तृप्त झाली असं नाही. कदाचित मी पुन्हा देखील येईन, परंतु मी तुम्हाला धन्यवाद देतो की इतक्या चांगल्या रीतीनं तुम्ही या ठिकाणी आम्हाला वातावरण दिलं. धन्यवाद सर. 2 दिवस मी स्वतः सरांसोबत आहे. सरांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. सर गेली 40 वर्ष लिहित आहेत. जो विचार आहे सरांचा, जो विचार आहे तो पुस्तकांच्या माध्यमातून सर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. सर, तुमची जी पुस्तकं आहेत, खूप सारा महाराष्ट्रातील, देशातील युवा वर्ग, तरुण पिढी आणि प्रत्येक पिढीतील लोक तुम्हाला वाचतायत, तुम्हाला अभ्यासतायत. तर तुमचे विचार लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. तर तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माझ्या मते खूप थोड्या लोकांना माहिती असेल, तर थोडं तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती सांगा. मी मूळचा सांगली जिल्ह्यातला तासगाव तालुका. तासगावपासून 7-8 किलोमीटरवर एक छोटंसं गाव माझं. 4थीपर्यंत गावात शाळा होती आणि त्यानंतर मग 5वीला रोज 7-8 किलोमीटर चालत जायचं तासगावला आणि परत चालत जायचं, असा तो काळ होता. मला घरातूनच आई वारकरी संप्रदायाची असल्यामुळं एक उदार वातावरण नक्की मिळालेलं होतं. आणि माझा थोरला भाऊ आईसाठी पोथी वाचत असल्यामुळं एक प्राचीन काळातलं सांस्कृतिक वाङ्मय, संत वाङ्मय या सगळ्याशी माझा खूप परिचय झालेला होता. त्यामुळं पुढं मी मग संस्कृती या विषयाकडे वळलो. संस्कृतीच्या जोडीनं माझा तत्त्वज्ञान हा विषय देखील होता महाविद्यालयामध्ये. आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना भारतीय तत्त्वज्ञान आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान असे 2 पेपर असायचे. त्यात भारतीय तत्त्वज्ञानात सुरुवातीलाच चार्वाक, जैन आणि बौद्ध ही क्रमानं अगदी प्रारंभी यायची.
आणि यांना नास्तिक तत्त्वज्ञानं वेदांना मानत नसल्यामुळं नास्तिक तत्त्वज्ञानं असताना म्हटलं जायचं. त्यामुळं चार्वाक आणि बुद्ध यांच्याविषयी 1963 सालीच मला भरपूर वाचायला मिळालेलं होतं आणि तेव्हापासून हे दोन्ही विषय डोक्यात होते. पुढं MA नंतर मी नोकरीसाठी साताऱ्याला आलो. तिथं लालबहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये मी 32 वर्ष संस्कृतच शिकवलं आणि या काळातच मी चार्वाकावर मग PhD केली. बुद्धांविषयीचं आकर्षण त्या काळात असलं आणि वाचलेलं असलं तरी देखील पुढं 87-88च्या सुमारास नागार्जुनांचं एक चरित्र इंग्रजीमधून मराठीमध्ये भाषांतरित करण्याची संधी मला मिळाली. ते झालं म्हणजे बुद्ध कोणत्या ना कोणत्या स्वरूपात माझ्यासमोर सतत येतच होते. आणि मग विद्रोही तुकाराम लिहित असताना तुकारामांवर बुद्धांचा खूप प्रभाव आहे, एकूणच वारकरी संतांच्यावर आहे हेही जाणवत गेलं. आणि मग पुढं मी बुद्धांच्या अभ्यासाकडं आणि मग त्यातून सर्वोत्तम भूमिपुत्र. मी संस्कृतचा अभ्यासक होतो, पाली हा माझा विषय तसा कधी नव्हता. पण जेव्हा मी बुद्धांवर स्वतंत्र पुस्तक आणि एक आयुष्यभरचा माझा प्रकल्प म्हणून मी करायचं ठरवलं तेव्हा मुळाशी गेलं पाहिजे असं वाटलं. आणि म्हणून मी त्रिपिटक पालीतून वाचल्याशिवाय आपण बुद्धांवर लिहिणं हे न्यायाचं होणार नाही नुसत्या भाषांतरावर अवलंबून. म्हणून मग त्यावेळेला पाली शिकून स्वतः घेतले. मी निवृत्त झाल्यानंतर पाली शिकलो आणि अर्थात संस्कृतला पाली जवळची असल्यामुळे दोन्ही भाषांचा परस्पर संबंध आहे. त्या खोलात मी आता जाणार नाही, परंतु त्यामुळं मला ते शिकणं सोपं गेलं. आणि मग त्रिपिटक देखील जेवढं मला सर्वोत्तमसाठी जेवढा भाग आवश्यक होता तेवढा मी मुळातून वाचला. आणि ते मूळ वाचल्यानंतर जे समाधान झालं, बुद्धांच्या विचारांचा स्पर्श झाल्यानंतर माझं स्वतःचं आयुष्य देखील खूप बदललं असं मला वाटतं. साधारणतः माझा हा प्रवास असा आहे. तुम्ही आता सांगितलं की तुमचं लहानपण कसं गेलं, म्हणजे पोथी वाचण्यामध्ये, भाऊ आईला, वारकरी संप्रदाय. तर तुम्ही वारकरी संप्रदायातून बुद्धांकडे वळला, ते पण तुम्ही सांगितलेलं आहे. तुम्ही संस्कृत भाषामध्ये PhD केली, बरोबर. संस्कृत भाषेचे गाडे अभ्यासक आणि प्राध्यापक म्हणून तुम्ही नोकरी जवळजवळ 32 वर्ष केली. तरीसुद्धा तुम्ही बुद्धांकडे आले. त्रिपिटक अभ्यासूनच तुम्ही बुद्धांवर लिहायला घेतलं, तर ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे जे सामान्य लोक आहेत ज्यांना बुद्ध समजण्यासाठी थोडे अवघड जायचे, बुद्ध म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी आहे, सामान्य जे बाबासाहेबांनी बुद्धधम्म दिला त्याच्यानंतरसुद्धा भारतामध्ये की बुद्ध समजण्यासाठी एक विशिष्टच लँग्वेज यायला पाहिजे किंवा पाली भाषाच यायला पाहिजे, पण ती तुम्ही सोयीस्कर करून सामान्यांना ते दिलं. आणि त्याच्यासाठी तुम्ही एवढं त्रिपिटकाचा अभ्यास करणं आणि ते पण पाली भाषा शिकून निवृत्ती झाल्यानंतर त्याच्याबद्दल सर तुमचे खरंच खूप अभिनंदन आहे. आणि जे सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध आहेत, जे तुम्ही पुस्तक लिहिलं एवढा अभ्यास करून, त्याच्यानंतर तुम्हाला प्रतिक्रिया आहे का? तुमचं आयुष्य बदललं तुम्ही जर सांगितलंच त्याच्यामुळे. तर त्याच्यानंतर ते पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकाबद्दल तुम्हाला प्रतिक्रिया कशा प्रकारच्या मिळाल्या त्याच्याबद्दल तरी. काही थोड्या लोकांची नाराजी सोडली, काही व्यक्तिगत कारणानं किंवा आणखी काही म्हणा, तर समाजामध्ये त्या ग्रंथाचं खूप मोठं स्वागत झालं. आणि आनंदाची गोष्ट अशी की जसं बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यामुळं औपचारिक बौद्ध बनलेले लोक त्यांनी ते जसं वाचलं, तसंच समाजातल्या इतर धर्मांच्या देखील, म्हणजे जातींच्याच नव्हे तर धर्मांच्याच देखील लोकांनी ते वाचलं. अगदी मुस्लिम व्यक्तीनं माझं सर्वोत्तम आणि कुराणातले विचार यांच्यात कशी समानता दिसते याचं त्यांनी खुणा करून मला दाखवलं. म्हणजे हा एक आनंदाचा. आणि किंबहुना कुराणामध्ये जुल किपल म्हणून बुद्धांचा
एक मोहम्मद पैगंबरांच्या अगोदरचे प्रेषित म्हणून उल्लेख केलेला आहे. हे मला उर्दूच्या अभ्यासकांनी दाखवून दिलं पुराव्यानिशी. मी माझ्या सर्वोत्तमच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये ते जोडलं आणि महाराष्ट्रभर मी बुद्धांवर बोललो. 2-2, 3-3 तास लोक अतिशय शांतपणानं ऐकत होते. आणि मग खरंच सांगतो, मला जागोजागी लोकांनी सांगितलं की बुद्ध जर या पद्धतीनं समजावून सांगितले, बुद्धांची करुणा जी होती तिचाच थोडासा स्पर्श घेऊन प्रेमानं, मायेनं, जिव्हाळ्यानं, आपलेपणानं, जोडण्याच्या भावनेनं जर बुद्ध बाबासाहेब या सगळ्यांना घेऊन गेलो आपण, तर त्यांच्याविषयी काही आपल्याला दुरावा वाटण्याचं कारण नाही. ही एक भावना मला सगळीकडे अनुभव आले आणि त्यामुळं आपण नकारात्मक गोष्टीतून थोडं बाहेर पडून सकारात्मक पद्धतीनं आपली निर्मिती क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं जर बुद्ध आज उपयोगी आहेत. बुद्ध कालबाह्य झालेले नाहीत. 2500 वर्षांपूर्वीचे असून देखील ते आजच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात. म्हणून उपयोगी केवळ आमच्याकडचे आहेत म्हणून त्यांचा अभिमान बाळगायचा यासाठी नव्हे, परंतु आज ज्याला मॉडर्न रिलेव्हन्स म्हणतो किंवा प्रेझेंट रिलेव्हन्स म्हणतो, आज काय उपयोगी आहे. कारण माणसाला जे उपयोगी नाही ते बाजूला सारून द्यावं असं वाटतं. पण बुद्धांचा दैनंदिन व्यवहारात जगताना, बोलताना, वागताना, मानवी संबंध जपताना अतिशय उपयोग होतो. आणि हा अनुभव सर्वोत्तममुळं अनेक लोकांनी घेतला. त्या काळात तर पुस्तक प्रकाशित झाल्याबरोबर सम्राट या दैनिकानं त्याचं रोज 1-2 पृष्ठ छापायचं आणि महाराष्ट्रभरच्या लोकांनी त्याच्या फायली करून ठेवलेल्या मला दाखवल्या. तेव्हा अतिशय आनंदाचा आणि माझं स्वतःचं जीवन तृप्त करणारा, प्रसन्न करणारा असा हा सगळा प्रवास होता. जी लिखाणाला सुरुवात केली तर त्याच्यातलं पहिलं पुस्तक कोणतं आणि त्याच्याबद्दल थोडीफार माहिती. सुरुवातीला चार्वाकावर मी PhD करत असल्यामुळं स्फुट स्वरूपात चार्वाकावर खूप लिहिलं, मालिका वगैरे देखील, काही गंभीर मासिकातून, काही व्याख्यानांच्या पुस्तिका, PhD प्रबंधाचं छोटंसं पुस्तक. पण हे सगळं संदर्भ वगैरे न देता, म्हणजे जी एक ज्याला अकॅडमिक शिस्त म्हणतात त्या पद्धतीने त्यावेळेला ती कामं मी केली नव्हती. भाषांतराची ही कामं करत राहिलो, विश्वकोशात धर्मशास्त्रावर खूप लिहित राहिलो. पण मग 89 पासून मी स्वतंत्रपणानं ग्रंथलेखनाकडं गांभीर्यानं वळलो. माझं अगोदर हिंदू संस्कृती आणि स्त्री हे पुस्तक आलं, मग धर्म की धर्मापलीकडे. त्यानंतर मग चार्वाकावरचं संदर्भासह अधिकृत असं पुस्तक हे आस्तिक शिरोमणी चार्वाक म्हणून आलं. मग फुल्यांच्यावर लिहिलं, मनुस्मृतीवर लिहिलं, माझ्याशी वाद घातले लोकांनी, मग त्यातून वादांची वादळे वगैरे, किंवा आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल, अशा प्रकारे एक आव्हानात्मक भाषा करणारं अशा प्रकारचं लेखन पण झालं. मग पुढं विद्रोही तुकाराम हा एक फार मोठा टप्पा होता. तुकारामांच्याकडं पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन या पुस्तकानं दिला असं साधारणतः लोक मानतात. लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ते वैदिक धर्मसूत्रांची चिकित्सा करणारं लिहिलं. पुढचा एक महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे बळीवंश हे पुस्तक. त्यानंतर मग सर्वोत्तम भूमिपुत्र बुद्धांवरचं. ही मी 2-2 वर्ष पूर्ण दुसरं काही न करता त्याच विचारानं झुकून देऊन अशी कामं केली. मग झलकारीबाईंच्या विषयी महाराष्ट्रात काहीच माहिती नव्हती. झाशीच्या राणीचा वेश करून ही सामान्य वर्गातून आलेली स्त्री लढलेली होती झाशीच्या राणीचा जीव वाचवण्यासाठी. एकलव्यावर लिहिलं. अशा पद्धतीनं छोटी छोटी पण पुस्तकं लिहिली. आणि आणखी एक प्रकारचं लेखन या सगळ्या याच्यामध्ये केलं ते म्हणजे मला
गेल्या 10-15 वर्षात काही प्रमाणात असं महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीशी त्यांचे आपापसातले मतभेद काय असतील ते असोत, पण मी सर्वांशी म्हणजे कोणाचा सदस्य न बनता सर्वांशी मिळून राहिलो, त्यांच्याशी संबंधित राहिलो. पण एक गोष्ट जाणवत गेली की आपल्या चळवळी काही प्रमाणात नकारात्मक होतं आणि जे वाईट आहे भूतकाळातलं त्याची चिकित्सा केलीच पाहिजे. ती समजल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. अन्याय काय झालेला होता तो पुन्हा आपल्या वाट्याला येऊ नये यासाठी ते आवश्यकच होतं. परंतु ते प्रमाणे बाहेर होऊ लागलं आणि मग थोडं आपल्या क्रिएटिव्हिटीकडं, निर्मिती क्षमतेकडं एक भावात्मक पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेऊन आपल्या मुलांना नेलं पाहिजे. असं जेव्हा जाणवायला लागलं तेव्हा मग चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, त्यांना सावलीत वाढवू नका, 100 कोटी मेंदू 200 कोटी हात, अशा प्रकारची पुस्तकं मग मी 10-15 साधारणतः तरुण पिढी जी फुलण्याच्या उमलण्याच्या अवस्थेत असते त्या काळात त्यांचं माझे प्रवासातले अनुभव घेऊन मी हे मांडण्याचा प्रयत्न केला. तर हे जे लेखन केलं, आता 50हून अधिक पुस्तकं झाले, लोकांनी महाराष्ट्रात खूप स्वागत केलं. सर्व स्तरातले, मुख्य म्हणजे धर्म जाती या अंगानं सर्व स्तरातली आणि वयाच्या अंगानं पण सर्व स्तरातली, अगदी 90तला माणूसही असो आणि 7-8 वर्षाचं मुलही असो. एकतर व्यक्तिगत जीवनात पण त्यांच्याशी माझं सगळ्यांशी चांगलं जुळतं आणि माझ्या वाचकांमध्ये पण सगळे वर्ग आहेत आणि अगदी रिक्षावाले, हॉटेलात काम करणारी मुलं, हमाली करणारी माणसं यांच्यापासून माझे वाचक आहेत. सुशिक्षित लोक आणि वरच्या वर्गात गेलेले लोक ते जसे आहेत, चळवळीतले आहेत, तशी सामान्य माणसं देखील वाचतात. त्यामुळं अतिशय प्रेम मिळाले ते आणि जसं तुमच्याकडून या 2 दिवसात प्रेम मला मिळतं आहे असंच महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेरही काही प्रमाणात. तुम्ही आता बुद्ध आणि विद्रोही तुकाराम जे पुस्तक लिहिलं आहे, म्हणजे तुकारामावर बुद्धांच्या विचारांचा पगडा होता, वारकरी संप्रदायावर बुद्धांच्या विचारांचा पगडा आहे. तर त्याच्याबद्दल एक थोडीफार माहिती, पुस्तकामध्ये तुम्ही तर लिहिलं आहे पण एक थोडीफार माहिती. हां, तर माझं एक स्वतंत्र पुस्तकही आहे, तथागत बुद्ध आणि संत तुकाराम म्हणून, आणि त्यामध्ये मी असंख्य उदाहरणं दिलेली आहेत की त्यांची वचनं म्हणा किंवा विचार म्हणा हे किती समान प्रकारचे होते आणि उद्दिष्ट एकच होतं, मानवी जीवन हिताचं व्हावं, कल्याणाचं व्हावं, त्यांचे आपापसातले संबंध चांगले व्हावेत. म्हणून तर बहिणाबाई शिबूरकर म्हणजे आत्ताच्या कवयित्री नव्हे, पूर्वी एक शिष्य, तुकारामांचे शिष्य म्हणून घेणाऱ्या संत होत्या. त्यांनी असं लिहिलेलं आहे की कलियुगी हरी बुद्धरूप धरी तुकोबा शरीरी प्रवेशाला. आता त्यातलं कलियुग वगैरे आपण मिथक म्हणून सोडून देऊ, परंतु सांगितले काय की या युगामध्ये ईश्वरानं बुद्धांचं रूप घेऊन तुकारामांच्या शरीरात प्रवेश केला. याचा अर्थ तुकाराम जे बोलत आहेत ते बुद्धांचे विचार बोलत आहेत. हे त्यांनी इतक्या जवळ तुकारामांच्या वावरणाऱ्या व्यक्तीनं, स्वतःला शिष्य म्हणून घेणाऱ्या व्यक्तीनं नोंदवून ठेवलं आहे. आणि त्यांच्या चिंतनामध्ये खूप समानता दिसते. बुद्धांच्या प्रभावातून खरं म्हणजे त्यांचे विरोधक पण सुटले नाहीत, त्यामुळं त्यांचे चाहते आणि समतेचा विचार घेणारे लोक तर प्रभावित झालेले होतेच. तसेच तुकारामांच्याही बाबतीत आज आता जुन्नरमध्ये आणि लेण्याद्री लेणीच्या पायथ्याला आहे. तुकारामांचं आपण बोललो आहे, बुद्धांबद्दल सांगताय. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला, त्याच्याजवळ आपण आहोत. शिवाजी महाराज आणि तुकाराम हा एक संबंध आहे, तर त्याच्याबद्दल थोडीफार माहिती. कसं तुकारामांचं जेव्हा कार्य चालू होतं, म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म झाला 1630ला, तुकारामांचा 1608, म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म झाला
त्यावेळेला 22 वर्षांचे तुकाराम होते आणि 20-22 हेच त्यांचं वय, हे त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं वळण घेणारं असं वय होतं. कारण त्याच काळात त्यांनी आपल्या सावकारीची वडिलार्जित कागदपत्र इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून लोकांना कर्जातून मुक्त केलं. म्हणजे पहिला विद्रोह त्यांनी स्वतःविरुद्ध केला. मी अन्याय करणार नाही, मी लोकांना व्याजावर व्याज चढवून त्यांचे संसार मोडून माझा संसार उभारणार नाही, म्हणून हे पाऊल त्यांनी उचललं. आणि मग लोकांना सांगायला सुरुवात केली की तुम्ही ही खोट्या धर्माला फसू नका. आणि त्या काळात मग शिवाजी महाराज कसं 42 सालापर्यंत 1642 ते बंगलोरलाच होते. जिजाऊ वगैरे आणि शहाजी महाराजांना एका तहामुळं तिकडं बंगलोरकडं, त्यामुळे दक्षिणेतच वावरावं लागत होतं. 12वं वर्ष लागल्यावर शिवाजी महाराज आणि जिजाऊ पुण्याला एक राजा बनण्याच्या उद्देशानंच, स्वराज्य स्थापन करण्याच्या उद्देशानं तयारी करून घेऊन शहाजी महाराजांनी पाठवलं. तर तेव्हा 42ला ते आले, त्यावेळेला ते 12 वर्षांचे आहेत. त्यामुळं राज्य फार मोठं झालेलं आहे अशातला भाग नव्हता. थोडा काही वर्षांनी तोरणा किल्ला जिंकून त्यांनी एक सुरुवात केली. 48 साली आदिलशहानं शहाजी महाराजांना अटक केली. तेव्हा मुघलांना पत्र लिहून त्यांचं दडपण आदिलशहावर आणण्याचे प्रयत्न वगैरे केले. म्हणजे थोडं राजकारण थोडं स्वराज्य स्थापन करण्याच्या दिशेनं निघालेलं होतं. आणि तोपर्यंत 1650ला तुकारामांचा मृत्यू झालेला आहे. अर्थात 42 नंतर पुण्यात आहेत शिवाजी महाराज, आणि देहू हे पुण्यापासून जवळच आहे, त्यामुळे संपर्क आलेला असू शकेल. कदाचित काही कीर्तनं ऐकली असतील. पायकीचे अभंग म्हणून तुकारामांचे आहेत. पायीक म्हणजे सैनिक, तर सैनिकांनी कसं वागावं याविषयीचे त्यांचे अभंग आहेत आणि त्यातून काही मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे हा संबंध आलेला असावा, पण अगदी गुरु शिष्य म्हणावं अशा प्रकारचा संबंध मला जाणवलेला नाही आहे. आणि कित्येकदा लोक दंतकथा रचतात आणि मिथकं निर्माण होतात, त्यातून इतिहास नेमका शोधून काढणं ही गरज आहे. संबंध आला असेल, पण तो किती दृढ आणि जवळकीचा होता हे असं मला तरी सांगता येणार नाही. शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही थोडीफार माहिती सांगितली, आणि महात्मा फुले आणि शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याच्या कामापासून पोवड्या लिहिण्याबद्दल किंवा परत महाराष्ट्राला शिवाजी महाराज जाणून देण्यासाठी महात्मा फुलेंचं कार्य, त्याबद्दल थोडी. महात्मा फुलेंचं एक असं होतं, इंग्रज आलेले होते आणि इंग्रजांच्या संपर्कात आल्यानंतर आधुनिक मूल्यांचा एक संस्कार त्यांच्या मनावर नक्की झाला. आणि मग त्यांच्याकडे एक अंतर्दृष्टी होती असं मला वाटतं. त्याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर त्यांनी प्राचीन काळातल्या मिथकांची जी स्पष्टीकरणं केलेली आहेत ती त्यावेळेला काल्पनिकही वाटली असतील किंवा अतिरंजित वाटली असतील, पण 1920-21च्या सुमारास जेव्हा हडप्पा मोहेंजोदारो सिंधू संस्कृतीतल्या शहरांचं उत्खनन झालं, त्या उत्खननापूर्वी म्हणजे 1890 साली महात्मा फुलेंचा मृत्यू झाला. म्हणजे महात्मा फुल्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 30-31 वर्षांनी मोहेंजोदारो हडप्पाचं संशोधन झालं. पण त्यांनी ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्या मोहेंजोदारो हडप्पाच्या संशोधनातून देखील त्या बऱ्याच प्रमाणात खऱ्या असल्याचं दिसून येते. याचा अर्थ काळाच्या पुढं पाहण्याचं एक नक्की त्यांच्याकडं होतं. त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडं त्यांनी पाहिलं असं दिसतंय. त्यामुळं शिवाजी तर त्या काळात त्यांना जी माहिती मिळाली त्यानुसार त्यांना असं कसं आहे
शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना 7वं वर्ष लागल्याबरोबर शिक्षक नेमून वर्णमाला शिकवायला सुरुवात केली. हे शिवाजी महाराजांच्या आज्ञेनं जे चरित्र परमानंदानं लिहिलेलं आहे महाराजांचं, त्यामध्ये नोंदवून ठेवलं आहे. पण तरी पण शिवाजी महाराज निरक्षर होते असा एक गैरसमज महाराष्ट्रात खूप मोठा होता. आणि फुल्यांना काही सगळ्या विषयांचं संशोधन, अनेक संघर्ष, चळवळी, शाळा, विरोध, घरातून बाहेर पडणं, याच्यात हे इतकं सगळं संशोधन करणं त्या काळात काही त्यांना तशी माहिती उपलब्ध होणं शक्य नव्हतं. त्यामुळे ते निरक्षर होते शिवाजी महाराज अशीच त्यांची समजूत होती. असं जरी असलं तरी हा माणूस हा खूप वेगळ्या प्रकारचा होता आणि स्वातंत्र्याच्या प्रेरणा त्याच्यातून घेता येतात हे ओळखलेलं असल्यामुळं काल आपण जसं लेणी पाहायला जाताना झाडं, झुडपं, काटे अशा याच्यातून गेलो, तशा पद्धतीनं ते रायगडावर गेले. शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी शोधून काढली आणि पहिली जयंती त्यांनी केली असं हल्ली संशोधनातून पुढे आलेलं आहे. आणि एक विस्तृत अशा प्रकारचा पोवाडा, आणि त्यामध्ये देखील माशाला कुणी पोहायला शिकवावं लागत नाही, त्याला कोणी पोहायला शिकवणारा गुरु नसतो, हे त्यांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भात म्हणून ठेवलं. म्हणजे शिवाजी महाराजांचे गुरु अमुक तमुक अमुक तमुक म्हणून जे सांगितलं जातं ते खोटं आहे हे त्यांनी त्या काळात आजच्या इतके पुरावे उपलब्ध नसताना मांडून ठेवलं होतं. एक तीक्ष्ण अशा अंतर्दृष्टीनं, विजननं ते या सगळ्या भारतीय संस्कृतीच्या इतिहासाकडे पाहत होते. आणि त्यामुळं भविष्यकाळातल्या संशोधकांसाठी त्यांनी अनेक वाटा निर्माण करून ठेवल्या आणि तपशिली देऊन ठेवले असं मला वाटतं. आपण शिवाजी महाराजांबद्दल माहिती घेतली, महात्मा फुलेंबद्दल पण घेतली. आता जे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना पण गुरु मानलेलं आहे, बुद्धांना मानलेलं, संत कबीरांना मानलं. तर बाबासाहेबांकडे कोणत्या दृष्टीने आपण पाहता त्याबद्दल? अभ्यासक्रमातून बाबासाहेबांची माहिती थोड्या प्रमाणात काही ना मिळत गेलेली होती. एक आहे की मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे माझ्या आईचा वारकरी संप्रदायाचा संस्कार माझ्याकडं आल्यामुळं आईच्या म्हणजे ज्यांना अस्पृश्य मानलं जायचं अशा जातीतल्या मुस्लिम, अगदी बोहारणी, कैकाडी अशा स्त्रियांच्या बरोबर पण आईची अतिशय जिव्हाळ्याची मैत्री मी आमच्या घरी अनुभवलेली आहे. आणि अशा त्या मैत्रिणी यायच्या, 4-4 दिवस राहायच्या, त्यांच्या पहाटेपर्यंत गप्पा गोष्टी देखील चालायच्या, असं एक वातावरण होतं. म्हणजे कित्येकदा बाबासाहेबांच्याकडं नाव ऐकल्याबरोबरच कपाळाला आठ्या पडाव्यात अशा प्रकारचं जे वातावरण होतं, तशा वातावरणातून मी कधी गेलेलो नाही. पण बाबासाहेबांची अगदी लहानपणापासूनच ओढ निर्माण झाली होती आणि आज जितका आदर निर्माण झाला आहे तितका त्याच काळात निर्माण झाला होता असं मात्र म्हणता येणार नाही. कारण मी एकतर संस्कृतकडे गेलो, समाजशास्त्राकडे वगैरे किंवा इतिहासाकडे गेलेलो नव्हतो. आणि त्यामुळं चार्वाक, बुद्ध वाचले. या दोघांच्यामुळं मी फुले शाहू आंबेडकरी चळवळीत आलो. म्हणजे फुले शाहू आंबेडकर चळवळीकडून मी चार्वाक, बुद्ध यांच्याकडे गेलो असं नाही झालं. माझा प्रवास असा थोडा उलटा आहे असं म्हटलं तरी चालेल. पण एकदा चार्वाकाची जी भूमिका बघितली, तर ज्या पद्धतीने चिकित्सा केलेली होती आणि बुद्धांनी ज्या पद्धतीनं या सगळ्या समाजव्यवस्थेकडे पाहिलेलं होतं, तिघांचंही कार्य काळाच्या ओघात एकामागोमाग एक आले असतील पण एकमेकांना अत्यंत पूरक आणि एकाच दृष्टीनं, तपशिलात काही फरक असू शकतील नक्कीच अगदी काळाप्रमाणे व्यक्तिमत्वाच्या रचनेमुळं, परंतु आणि मग बाबासाहेबांचे दोन महत्त्वाचे मला घटक जे वाटतात आयुष्याचे, ते म्हणजे अर्थातच एक संविधानाची निर्मिती आणि दुसरं म्हणजे
बुद्ध धम्माचा स्वीकार. आणि यावर मी खूप काही लिहिलेलं आहे. संविधानाची निर्मिती तरी ते का करू शकले, कारण बाबासाहेबांनी कमीत कमी 20 ज्ञानशाखांचा अत्यंत सखोल अभ्यास केलेला होता. त्यातल्या एका ज्ञानशाखेवर अभ्यास करण्यासाठी माणसाला आयुष्य एक पुरणार नाही. पण इतका, म्हणजे ज्याला एक इंग्रजीमध्ये होरॅशियस रीडर म्हणतात, आधाशी वाचक, तशी बाबांची. आणि ते जाणून घ्यायचं होतं, म्हणून पिढ्यापिढ्यांची भूक तहान ही सगळी त्यांना एका आयुष्यात भागवायची होती. आणि त्यामुळं पार मग आफ्रिकेतली गुलामगिरी असेल, ग्रीकांच्यातली गुलामगिरी असेल, आधुनिक विज्ञान, लोकशाही, फ्रेंच राज्यक्रांती आणि रशियन राज्यक्रांती, सगळी नवी मूल्य, स्त्री पुरुष संबंधातली, माणसातली, हे सगळं. आणि भारतातलं वातावरण हे अतिशय वेगळ्या प्रकारचं. त्यामुळे या इथल्या सगळ्या व्यवस्थेला बदललं पाहिजे. आणि ते बदलायचं असेल तर त्या व्यवस्थेची नीट चिकित्सा केली पाहिजे, हा दृष्टिकोन घेऊन बाबासाहेबांनी काम केलं. आणि बाबासाहेबांसारख्या किंवा अगदी फुल्यांसारख्या जे महामानव आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीत मी असं म्हणतो की सूर्याचं अस्तित्व कळण्यासाठी सूर्य असावा लागतो. परंतु तुम्ही डोळे मिटून घेतलेले असले तर सूर्याचं अस्तित्व नाही कळू शकत. किंवा डोळे उघडे ठेवलेत, ते कार्यक्षम पण आहेत, सूर्य पण चमकतोय, एवढ्यानंही सूर्याचं अस्तित्व कळत नाही. मध्ये ढगांचा किंवा धुक्याचा पडदा आला असेल तरी ते खरं स्वरूप कळत नाही. तसं या महापुरुष बुद्ध असतील, अगदी महावीर असतील, चार्वाक असतील, किंवा ते अगदी फुलेशाहू आंबेडकरांपर्यंत, या लोकांच्याकडं स्वतःच्या नजरेनं पाहणं हे गरजेचं आहे. आणि मी नेहमी आयुष्यभराची माझी ही सवय आहे की यानं सांगितलं आहे, त्यानं सांगितलं आहे, ह्या पुस्तकात लिहिलं, हा खूप मोठा माणूस आहे, त्याचं हे मत आहे म्हणून ते मान्य करावं हे नाही. आणि हे चार्वाक, बुद्ध ते बाबासाहेब या सर्वांनी हेच शिकवलेलं आहे. आणि म्हणून या माणसांच्या व्यक्तिमत्वाला स्वतः भिडायचं. त्यामुळे माझा आता नेहमी प्रयत्न असा राहिलेला आहे की हे महामानव ही आपल्या सगळ्या भारतीय समाजाची संस्कृती आहे. हा आमचा सगळ्या भारतीयांचा सामायिक वारसा आहे. हा माझा तो तुमचा असं नाही. तर हे सगळे महामानव काही तपशिलात फरक असतील, काळाप्रमाणे असतील आणि काही असतील, पण मानवी हिताच्या उद्दिष्टानं स्वातंत्र्यासाठी, समतेसाठी, न्यायासाठी ज्यांनी काम केलेलं आहे ती सगळी माणसं ही आमची माणसं आहेत, ती आमची प्रेरणास्थानं आहेत. ही भावना माझी आपोआप विकसित होत गेली. आणि त्यामुळं मग बाबासाहेबांचा जो विचार आहे तो मला नेहमीच प्रेरक वाटला. आणि अगदी वास्तवात सांगायचं झालं तर खरं या मोठ्या लोकांचं काम ज्यांना समजले त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात थोडा तर काहीतरी हातचं राखून काम केल्यासारखं झालं. म्हणजे उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या मुलांना काय वाटतं इथं की बाबासाहेबांनी आपल्या जातीतल्या लोकांना किंवा पूर्वीच्या अस्पृश्य लोकांना आरक्षण दिलं म्हणजे आमचं काहीतरी नुकसान केलं, आमच्यासाठी काही केलंच नाही. वास्तविकरित्या असं नाही आहे. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्यासाठी इतकी कामं केलेली आहेत, पण ती कामं ना कधी बाबासाहेबांच्या अनुयायींनी पण सर्व लोकांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आणि ना इतरांनी पण ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा दुतर्फा प्रयत्न व्हायला पाहिजे. ज्यांना बाबासाहेब कळलेत आणि त्यांचं बरोबर आहे, बिनचूक आहे, हिताचं आहे हे कळले, त्यांची जबाबदारी आहे की बाबासाहेब प्रेमानं, मायेनं, आपुलकीनं, जिव्हाळ्यानं, आमचे बाबासाहेब आम्ही तुमच्यावर लादण्यासाठी आलो आहे तर तुम्हाला शहाणा, हा अहंकार न घेता, बुद्धाने असं कधी केलं नाही.
पण अरे बघा बाबासाहेबांनी इतकं सगळं केलं आहे. पण दुसऱ्या बाजूनं पण असं आहे, म्हणजे सयाजीराव शाहू महाराज यांची कामं तर माहीतच आहेत, पण माधवराव बागल हे शाहू महाराजांच्या एका मोठ्या सरदाराचे पुत्र, मराठा खानदानी ज्यांना म्हणतात असे, त्या माणसानं कोल्हापूरमध्ये 1950 साली, म्हणजे बाबासाहेब हयात आहेत, त्या काळात कोल्हापूरच्या महत्त्वाच्या केंद्रस्थानी बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा उभारलेला आहे. जगातला पहिला पुतळा ह्या मराठा माणसानं उभा केलेला आहे. आणि त्यासाठी यांनी खूप सोसलं, लोकांनी वाईट टाकल्यासारखं केलं. त्यांनीच एकदा लिहिले की माझे नातेवाईक मला पाहिल्यावर साप बघितल्यावर दूर पळावं तसे पळत होते. अशा वातावरणातनं पण काही माणसं ही बाबासाहेबांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करत होती. तेव्हा हे नातं आपण या गोष्टी समाजाला सांगूया. आज सोशल मीडियातून वगैरे कित्येकदा, म्हणजे आम्ही गेली अनेक वर्ष जे जोडण्याचं काम करतो आहे त्याला तडा गेल्यासारखं आयुष्याच्या टप्प्यावर गेल्या काही वर्षात वाटू लागलेलं आहे. की दोन्ही समाजातले काही जणांचे हितसंबंध असतात आणि काही असतं माथे फिरूपणा असतो. असे लोक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना बाजूला सारून आपलं हे जे नातं आहे एकमेकांच्यावर, जे बाबासाहेबांनी केलेलं शेतकऱ्यांच्यासाठीचं काम, हे मराठ्यांना सांगणं आणि बौद्ध व्यक्तींना या माधवराव बागलांच्या सारख्यानी जे काम केलेलं आहे ते सांग. आपण त्यांना आदर्श मानून त्यांचं अनुकरण करूया. आज सोशल मीडियातनं काय वाटेल ते पोस्ट टाकणारे जे आहेत ते आपले आदर्श आणि आपल्या विचारांना दिशा देणारे आहेत असं न मानता बाबासाहेब आमचे सगळ्यांचे आहेत. संविधान बाबासाहेबांनी दिलं की नाही? संविधान काय एका जातीपुरत्या लोकांसाठी दिले का? सगळ्या भारतीयांसाठी दिले. स्वातंत्र्य, संविधानातलं स्वातंत्र्य, समता कुणाला दिली आहे? सर्व भारतीय नागरिकांना दिली आहे. याचा अर्थ संविधान जर सगळ्या भारतीय नागरिकांसाठी असेल आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्यानं तयार केलेलं असेल तर सगळे भारतीय लोक हे आंबेडकरवादी आहेत असं मी मानतो. आणि म्हणून हा भेदच नको करायला की ठराविक लोकच आंबेडकरवादी आहेत आणि बाकीचे त्यांच्या विरोधात आहेत. आणि आपण मी काल इथं काही कुटुंबातून, तुमच्या नात्यातल्याच काही कुटुंबातून अनुभवलं की आपण धम्म हा प्रेमानं लोकांना सांगूया. इतरांचं काय आहे त्यावर टीका करत बसण्यापेक्षा आपण हे आपला धम्म कसा आहे ते पोचवूया. आणि खरं सांगतो की 56 साली बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांना आयुष्य मिळालं नाही. आणि मग एक धम्म स्वीकारल्यावर आता आपल्या अनुयायांनी कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, काय कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे हे सांगायला खरंच वेळ मिळाला नाही. इतक्या अल्प काळात, म्हणजे मला वाटतं साधारणतः 1.5-2 महिनेच धम्म स्वीकारानंतर त्यांना आयुष्य मिळालं. इतका कमी वेळ आहे हा की त्यामुळं पुढं दिशा आता ती नव्या पिढीची जबाबदारी आहे. आणि मध्ये काय 50-60 वर्ष झालं ते जावं, परंतु आताच्या तरुण बौद्ध मंडळींच्यावर पण मोठी जबाबदारी आहे की त्यांनी बुद्ध आणि बाबासाहेब अतिशय पॉझिटिव्ह रीतीनं लोकांच्यापर्यंत पोचवावे. आणि इतरांची ही जबाबदारी आहे की यांना समजून घ्यावं. पण त्याबरोबर इतरांची जी श्रद्धास्थानं आहेत त्यांना दुखवायचं तर नाहीच, किंवा त्यांच्या उणीवाच तेवढ्या शोधत बसून त्यावर काहीतरी शेरे मारत बसणं हे करण्यापेक्षा त्यांनी केलेलं चांगलं काम काय आहे ते आमच्यासाठी पण हिताचं होतं याचं भान ठेवून आपण सगळे भारतीय समाजाला एकत्र बांधून पुढं जाऊया. या भावनेनं पाहिलं तर बाबासाहेब एक भारतीय समाजाच्या दृष्टीनं फार मोठं प्रेरणास्थान ठरतं. तर आता तुम्ही बाबासाहेबांबद्दल माहिती सांगितली. तुमचं एक पुस्तकावर तुम्ही लिहिलेलं आहे, तुमचं एक वाक्य, बुद्ध होता आले नाही तरी बुद्ध फूल व्हावे.
तर त्याचं नक्की म्हणजे ते कसं होतं? म्हणजे सूर्यफुलाचं कसं असतं, सूर्यफुलाचं सौंदर्य किंवा तेज हे काय सूर्या एवढं असत नाही. पण ते सूर्यफुलाचं वैशिष्ट्य असतं की सूर्य उगवला की त्या फुलाचं तोंड सूर्याकडं पूर्वेला होतं, बदलत जाईल तसं जसं जाईल तसं ते सूर्यफूल खरोखरच आपला चेहरा बदलत जातो. तर सूर्याकडे त्याची सारखी जणू काही नजर आहे असं वाटतं, म्हणून तर त्याला सूर्यफूल म्हणतात. तसं मी म्हटलं की तर सूर्यफुलाला काही सूर्य होता येत नाही, पण ते सूर्याच्या प्रकाशात जगण्याचा प्रयत्न करतात, सूर्याकडं सारखं त्याचं. तसं आपण सामान्य माणसं प्रयत्न केला तर आपणही बुद्ध होऊ शकतो. बुद्धत्वाचं बीज प्रत्येकामध्ये आहे असं बुद्धांना वाटत होतं. हे जरी कितीही खरं असलं तरी आपली कुवत आपल्याला कळते. आपण सामान्य माणसं असतो, आपण काही बुद्ध होण्याच्या योग्यतेपर्यंत पोचलो आहे असं कोणाला आज लगेच म्हणता येणार नाही. अपवादात्मक कोणी असतील व्यक्ती, परंतु आपण व्यवहारात एकमेकांना भेटणारी माणसं आहोत, सामान्य माणसं आहोत. त्यामुळं आपण बुद्ध होऊ शकणार नाही, पण त्या सूर्यफुलासारखं बुद्ध फूल आपण होऊ शकतो. म्हणजे आपली नजर बुद्धांकडे ठेवणं. आणि त्याचा अर्थ काय तर बुद्धांचा हा विचार, बुद्धांनी या प्रसंगात असं सांगितलं होतं, असं सांगितलं होतं, आपण तसं करूया, या पद्धतीनं जगणं म्हणजे बुद्ध फूल होणं असं मला वाटतं. खूप छान सर. तुमचं एक पुस्तक आहे जिज्ञासा पुरुष ह्युएन त्सांग, तर त्याच्याबद्दल थोडीफार माहिती मला माहीत आहे. काल तुम्ही मला ते पुस्तक भेट पण दिलेलं आहे, पण त्या अगोदर मी तुमचं यूट्यूबवरती त्याच्याबद्दल तुमच्याकडून खूप ऐकलेलं आहे. पण एक समोरासमोर आज एक संधी मिळते तर ते ऐकून घेण्याची माझी खूप इच्छा आहे. म्हणजे ह्युएन त्सांग जो चायनीज मॉन्क जसं तुम्ही सांगताय, तो एवढा मोठा प्रवास करून भारतात येतो आणि कसा कसा येतो, कोणता प्रकारे तो प्रवास करतो आणि सर्व जे धम्माचे ग्रंथ आहेत ते तिकडे घेऊन जातो. तर याबद्दल थोडीफार माहिती. हा 7व्या शतकातला एक चिनी बौद्ध भिक्खू, खरं तर त्याचं वातावरण जे होतं ते कन्फ्युशस म्हणून जो चिनी तत्ववेत्ता होता त्याचा वारसा त्याच्या वडिलांच्याकडून त्याच्याकडे आला होता. पण याच्या मनात बुद्धांविषयीचं आकर्षण निर्माण झालं. चीनमध्ये त्यापूर्वीच बौद्ध धम्म पोचलेला होता, भाषांतरही झालेली होती आणि काही प्रमाणात बौद्ध धम्म बऱ्यापैकी पोचलेला होता. पण ती भाषांतर वाचून याचं समाधान होईना, म्हणून मूळ बौद्ध वाङ्मय वाचायचं असेल तर आपण भारताला भेट दिली पाहिजे असं त्याला वाटलं आणि त्यासाठी तो प्रवासाला निघाला. आणि तो तिथल्या चांगान नावाच्या शहरापासून असा पश्चिमेला जात जात वाळवंट ओलांडत आणि आजचे ताजिकिस्तान वगैरे जे रशियातून फुटून हल्ली वेगळी झालेली राज्य कझाकिस्तान वगैरे, तर ती सगळी ओलांडत अफगाणमध्ये जाऊन अफगाणिस्तानातून आजचं पाकिस्तान, काश्मीर, सगळं हिमाचल प्रदेश वगैरे असं करत करत तो नालंदापर्यंत गेला. नालंदात अनेक वर्ष राहिला. तिथून दक्षिणेला आंध्रमधनं तमिळनाडूमध्ये अगदी कांचीपुरमच्या पर्यंत जाऊन पुन्हा तिथून कर्नाटकातून महाराष्ट्रातून गुजरातमध्ये येऊन सिंध आजचा पाकिस्तानमधला तिथंपर्यंत गेला. तिथून पुन्हा तो नालंदाला बिहारमध्ये गेला. तिथून आसामलाही जाऊन आला आणि परत मग कौशांबीला वगैरे जाऊ पुन्हा हा परतीचा प्रवास करताना पुन्हा अगदी तो येताना तो मंगोलियाच्या आणि चीनच्या सीमेकडून म्हणजे वाळवंटाच्या उत्तरेकडून आलेला होता, पण मग जाताना थोडा दक्षिणेकडच्या एका वाळवंटातून परत गेला. हा सगळा त्याचा प्रवास 17 वर्षांचा होता. या काळात त्याला अनेकदा मृत्यूला सामोरं जावं लागलं.
एकदा 4 दिवस आणि 5 रात्री किंवा 5 दिवस आणि 4 रात्री असा तो पाण्याविना राहिला, कारण त्याचं प्यायचं पाणी सांडल्यामुळं पाणीच नव्हतं. वाळवंटात डिहायड्रेशन होऊन पडला. पण नंतर बर्फाचा वारा थोडासा अंगावर आला, त्या बर्फाचं पाणी शरीरात त्वचेतून मिळाल्यामुळं सावध झाला, पुढचा प्रवास केला, माघारी वळला नाही. 7 दिवस एकदा तो बर्फातून नुसता प्रवास करत होता. अन्न शिजवायचं झालं तरी जमीन नव्हती, झोपायला जमीन नव्हती. बर्फावर चटई टाकून झोपत होता आणि शिजवायचं झालं तरी काठी उभी करायची आणि त्याच्या टोकाला ते भांडं बांधून तिथं शिजवायचं आणि ते खायचं. अशा पद्धतीनं प्रवास केला. दरोडेखोरांनी गाठलं, अनेक प्रकारच्या राजांनी स्वागत केलं, मदत केली, विरोध. एकदा तर नरबळी देण्यासाठी त्याला लोकांनी पकडून एका खांबाला बांधलेलं देखील होतं. त्यातून देखील तो सुटला, पण माघारी फिरला नाही. आणि मी हे पुस्तक का लिहिलं याचं कारण असं की मी आजच्या पिढीने व्यासंग कसा करावा. खरं तर परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी देखील काम कोणत्या निष्ठेनं करावं. जर आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही उद्दिष्ट साधायची असतील तर कोणत्या पद्धतीनं काम करावं याविषयी ह्युएन संघ हा एक महान आदर्श आहे असं मला वाटतं. त्यानं निघताना एक वाटाड्याबरोबर घेतलेला होता, पण तो मदत करण्याच्या ऐवजी यांचं मानसिक खच्चीकरण सारखं, अरे अवघड आहे, मरशील, कशाला मरणाचे दाढे चाललेले आहेस. आणि तो सरकारनं परवानगी न दिल्यामुळं चोरून निघालेला होता. हां, तर तो रात्री प्रवास करायचा आणि दिवसा खड्ड्यात लपून बसायचा. त्याची काही कारणं होती, त्यात आत्ता आपण जाऊ शकत नाही. पण मला जायचं आहे भारतात, त्यासाठी संस्कृत शिकला, तिकडची वाटेतली तुखारी भाषा शिकला, हे सगळं करत निघाला. आणि तो वाटाड्या म्हणायचा, सैनिक पकडतील आणि तुला परत घेऊन जातील, मग काय तुझा उपयोग, कशाला प्राण धोक्यात घालतोयस. त्यावेळेला तो त्या वाटाड्याला जे म्हणाला ते मी माझ्या पुस्तकाच्या मागच्या पृष्ठावर, मुखपृष्ठाचं जे आहे बॅक पेज ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर टाकलेलं आहे. त्या सैनिकाला त्यानं उत्तर दिलेलं आहे वाटाड्याला, की सैनिकांनी तुला पकडून नेलं तर तुझं कसं होणार, म्हणून शिक्षा देतील वगैरे. तो म्हणाला, सैनिकांनी मला पकडलं आणि माझ्या शरीराचे धुळीच्या कणा इतके तुकडे केले तरी चालेल, पण मी माझं उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय परत जाणार नाही. ही जी निष्ठा आहे इतकी आपल्याला दाखवता येणार नाही, पण तशी निष्ठा मग नंतरच्या काळात मला वाटतं ज्ञानाविषयी फक्त बाबासाहेबांनी दाखवलेली दिसेल. इतर अनेकही व्यासंगी झालेले आहेत, पण काय वाटेल ते झालं, कसलीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तिची पर्वा न करता मी हे काम करणारच आहे. मी सबबी सांगत बसणार नाही, निमित्त सांगत बसणार नाही, अडचणींचा बागुलबोवा करणार नाही. हे जे त्याचं आहे, धुळीच्या कणा इतके तुकडे होऊ देत, पर्वा नाही. आणि मग हा प्रवास करताना त्या काळात छपाई पण नाही आहे, तरी 657 पुस्तकं तो घेऊन गेला. त्याची चिनी भाषेमध्ये भाषांतर करण्याची व्यवस्था केली. ती पुस्तकं आणि मूर्ती ठेवण्यासाठी 180 फूट उंचीचा पॅगोडा त्यानं तिथं बांधलेला आहे. आणि स्वतः 73 पुस्तकांचा अनुवाद चिनीमध्ये केला आणि बाकीच्या पुस्तकांचा अनुवाद करण्यासाठी एक संस्था, एक ब्युरो स्थापन करून ती व्यवस्था केली. भारतात बौद्ध वाङ्मय शिल्लक राहिलं नव्हतं. मंजुश्री कल्प म्हणून एक ग्रंथ तो फक्त केरळमध्ये सापडला, नाहीतर काहीही वाङ्मय नव्हतं. मग चीनकडून, तिबेटकडून पुन्हा भाषांतरित होऊन आपल्याकडं परत मिळालं, किंवा श्रीलंकेकडून वगैरे. त्यामुळे हे बौद्ध वाङ्मय आज आपल्याला उपलब्ध झालेलं दिसतं. तेव्हा त्यांचे केवढे उपकार आहेत. आणि मग या ह्युएन संघानं जे प्रवास वर्णन आणि चरित्र त्याचं जे मिळतं
त्यावरून कनिंगहॅम वगैरेनी उत्खननं केली आणि मग त्या काळातली कोणती स्थळं, त्यांची आजची नावं, त्या काळची नावं यांची ओळख पटवून देण्याचं आयडेंटिफिकेशनचं काम कनिंगहॅम वगैरेंना करता आलं. म्हणजे भारताचा सगळा इतिहास जो आहे त्याची एक पुनर्रचना करण्यासाठी या माणसाची मदत झाली. तेव्हा आजचं चीनचं भारताचं नातं काय आहे आपण बाजूला ठेवून देऊ, परंतु भारतामध्ये बुद्धांच्या भूमीला भेट देण्यासाठी म्हणून हे प्रवासी तिकडून निघायचे. जवळजवळ 162 प्रवासी निघाल्याची नोंद आहे. त्यातले बर्फाच्या वादळात अनेक जण मरण पावले, आणखी कसे कसे मरण पावले. त्यातले 3 नावंच प्रामुख्यानं राहिली. त्यातलं युएनचांग आली, त्याचे 21 उच्चार केले जातात जगभरकर, पण युआन च्वांग असं हल्ली नाव घेतलं किंवा युआन श्वांग अशी त्याची. पण दुसरा एक इत्सिंग म्हणून आणि फाहियान, ही 3 नावं जास्त आपल्या पुढे आलेली आहेत. त्यांचं काही साहित्य आलेलं आहे. पण युएनचांगचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत आपल्या इतिहासासाठी, त्याच्या पुनर्मांडणीसाठी असं मला वाटतं. आणि आपण त्याच्या व्यासंगाचा एक कणभर आजच्या मुलांनी जर उचलला आपल्या चळवळीतल्या, एक ध्येय तुम्ही घ्या, वरवरचं नाही, उथळपणानं नाही, मोघमपणानं नाही, मुळाशी जा. प्रत्यक्ष तो चिनी माणूस इतका प्रवास करून येतो, तिथली वाटेत सगळी तुखारी भाषा आहे म्हणून ती भाषा शिकतो, त्यांच्याशी संवाद करणार, संस्कृत शिकतो, नालंदा विद्यापीठात इतकं साहित्य जागोजागी सगळं लिहित आणि हे करत येतो. ही ज्ञानाची निष्ठा आहे, ही यातली थोडी जरी आमच्या नव्या पिढीने घेतली तरी देखील खूप काही होईल असं. म्हणजे बुद्धांच्या धम्माला पाहायचं आहे, जे खरं जिथून निर्माण झालं आहे तिथं पाहायचं आहे. त्यासाठी एवढं कष्ट त्या माणसाने घेतले आणि त्याच्यामुळं आज आपल्याला बुद्ध परत समजले. कनिंगहॅम तो ब्रिटिश माणूस, हा बुद्धिस्ट चायनीज, मग चायनाचा माणूस, आणि बुद्ध हे भारताचं उगमतो. तर ह्या दोघांनी मिळून आजचा जो बुद्ध आपल्याला दिसत आहे त्यांचे खूप मोठे उपकार आहे. आणि एवढं त्यावेळेस दळणवळणाचं, भाषेचं, अर्थात दळणवळण कसं आता म्हणजे त्याची कल्पना करू शकत नाही. म्हणजे ते ह्या भारत भूमीला भेट देण्याची किती उत्कट इच्छा त्यावेळेस सुद्धा लोकांमध्ये होती, हेच तुमच्या या पुस्तकावरून दिसतंय. मुळात मी ते दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सवात दिलेलं व्याख्यान होतं, त्याचा थोडा विस्तार करून ते पुस्तक केलं नंतर मी. मग त्याच्यानंतर केलेलं हो, आधी ते व्याख्यान माझं यूट्यूबवर तुम्ही जे ऐकलेलं आहे ते एक संक्षिप्त स्वरूपातलं भाषण आहे. ते बुद्ध महोत्सव दरवर्षी हल्ली यांच्या दीक्षाभूमीवर वर्षातून एकदा होतो, तर त्या महोत्सवात मी ते दिलेलं होतं व्याख्यान. धन्यवाद त्याबद्दल सर, खूप खूप. आता तुम्ही एक 75 वर्षाचे, आता मी वृद्ध बोलणार नाही पण तरुण आहात, कारण की 2 दिवस तुम्ही आमच्यासोबत आहात, जुन्नरच्या लेण्या फिरत आहात. 75 वर्षाचा तुम्ही इतके फिरला आहे, इतका अभ्यास करताय, बौद्धिक तुमची जी शक्ती आहे, शरीर थकणार आहे. तर ह्याही वयामध्ये 75व्या वर्षीसुद्धा तुम्ही जुन्नर, भारत, म्हणजे भारतामध्ये जवळजवळ एक 1200 ते 1250 लेणे आहेत. आपण लेण्याद्रीच्या पायथ्याला आहे, त्यापैकी जुन्नरमध्ये सगळ्यात जास्त लेणे आहेत, जवळजवळ 300 ते 400 लेणे आहेत. तर आपण ह्या 2 दिवसात त्यातल्या काही लेणी पाहिल्या आहेत आणि तुम्ही स्वतः त्यांचा अनुभव अगोदर पण घेतलेला आहे, पण आता स्वतः ह्या वयात तुम्ही अनुभव घेतला आहे. तर तिथं जाताना कशा व्यवस्था आहेत तर तुम्ही सगळ्या पाहिलेल्या, किती अडचणीतून आपल्याला जावं लागलेलं आहे, झाडाझुडपातून जावं लागलेलं आहे. म्हणजे युएनचांग जो माणूस आहे किंवा बाकीचे जे कोणी प्रवासी असतील ते एवढे त्या शतकामध्ये 1001 वर्षांपूर्वी, 1000-1500 वर्षांपूर्वी एवढा खडतर प्रवास करून इथे पूर्ण भारतात जवळजवळ त्यांनी 17 वर्ष तुम्ही जसं प्रवास केला सांगितला, मरणसुद्धा आलं का, तर बुद्ध जिथं आहे, बुद्धांची शिकवण कोणत्या ठिकाणी दिली जाते, कोणते ग्रंथ आहेत ते वाचण्यासाठी एवढ्या लांबून प्रवास करून आले त्यावेळी. पण आज 21वं शतक चालू आहे आणि सर्व सोयी सुविधा आहे. तर ह्या जुन्नरमध्ये तुम्ही 2 दिवस फिरला आहे, तर ह्या लेण्यांचं, तिथे जाणारे रोड, तिथं आज जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि काय अपेक्षा काय?
मागच्या वेळेला मी जेव्हा आलो 8-10 वर्षापूर्वी माझ्या एका मित्राबरोबर, त्यांचं आजोळ हे त्यांच्या मामांच्याकडेच आम्ही राहिलो आणि यातली बरीच लेणी त्याही वेळेला मी पाहिलेली होती. काल आपण ज्या लेण्यांना गेलो त्यावेळेला जसे काटे कुटे आणि झुडपं बाजूला करत करत, तर त्यापेक्षा जरा झुडपं कमी होऊन थोडी तरी पायवाट होते. त्यावेळेला तर मला म्हणजे आम्हाला पायवाट ही अशी नीट मिळालेली नव्हती. पण भारतातली सगळ्यात जास्त लेणी ही या प्रदेशात आहेत आणि याच्या आसपास थोडं पलीकडं म्हणजे मग देहू आहे, त्यानंतर कारले आहे, भाजे आहे, बेडसे आहे. थोडं आपण पश्चिमेला मुंबईकडे गेलो की कान्हेरी विद्यापीठ होतं. तर आणि हे विशाखापट्टणम ते बडोच किंवा नालासोपारा इथंपर्यंतचा हा सगळा जो मार्ग आहे त्या मार्गावर ही लेणी आणि विहार वगैरे आढळतात. पण या परिसरात जितकी आहेत तितकी कुठंच नाही आहेत आणि इथल्या जवळजवळ सगळ्या डोंगरांवर आहेत. याचा अर्थ त्या काळात खूप भिक्खू इथं राहत असले पाहिजेत आणि भिक्खू ज्या अर्थी इतके राहत असतील त्या अर्थी त्यांना पिंडपात देणारे किंवा वस्त्र निवारा इतर प्रकारचे औषध देणारे असे उपासक या परिसरात असले पाहिजेत. म्हणजे कमालीचं बौद्ध वातावरण इथे एकेकाळी असलं पाहिजे. इतकी लेणी आहेत. शिवाय शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे आणि शिवाजी महाराज हे महाराष्ट्रामध्ये कमालीचे लोकप्रिय आहेत, आदरणीय आहेत. स्वातंत्र्य स्वराज्याची स्थापना करणारं म्हणून युगपुरुष मानणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी जन्माला आलेलं आहे. त्यांचे थोरले भाऊ संभाजी हे अनेकांना माहीत नाही. त्यांना एक थोरले भाऊ संभाजी नावाचे होते, एका युद्धात मारले गेले. तेच त्याने शिवाजी महाराजांनी कृतज्ञतेनं आपल्या मुलाला ते नाव दिलं. तर संभाजी महाराजांचं लग्न हे या शिवनेरी गडावर झालेलं आहे आणि जिजाऊंना इथं ठेवण्यामागं हेतूच शहाजी महाराजांचा हा होता की त्या गर्भवती असताना इथं सुरक्षित राहू शकतात ते, कारण अतिशय जवळचं नातं निर्माण झालेलं होतं. त्यांचा मुलाचं लग्न नुकतंच इथला जो प्रमुख होता त्याच्या मुलीबरोबर, जयंती नावाच्या मुलीबरोबर संभाजीचं लग्न झालेलं होतं. म्हणजे काळजी इथं व्यवस्थित आणि म्हणून मग इथं ठेवून ते युद्धावर लढाईला गेलेले होते शहाजी महाराज. तेव्हा असा हा इकडूनही इतिहास आहे आणि लेणी इतकी आहेत. मी श्रीलंका, थायलंड, नेपाळ अशा ठिकाणची एकूण बौद्ध संस्कृती पाहिलेली आहे. भारतातल्याही खूप बौद्ध स्थळांना प्रवासाची आवडच एकूण मला असल्यामुळं मी खूप आणि मित्रांच्या वेगवेगळ्या गटांबरोबर पुन्हा पुन्हा मी अशा स्थळी जात असतो. तर मी हे पाहिलेलं आहे. इतक्या आता श्रीलंकेतले आणि थायलंडमधले लोक तर इतक्या श्रद्धेनं येतात. वर्षावासानंतर ते श्रावस्तीच्या जैतवनात येऊन 84,000 दीप पेटवतात आणि 84,000 फुलं मांडतात. त्याची एक ऐतिहासिक कारणं आहेत आणि ते सगळं मी माझ्या नजरेनं ते सगळं पाहिलेलं आहे. तर इतकी श्रद्धा बुद्धांची भूमी म्हणून आहे. मग जिथं 300-400 लेणी आहेत बौद्धांची, ते आंतरराष्ट्रीय बौद्धांच्या दृष्टीनं देखील केवढे श्रद्धेचं स्थान होऊ शकतं. मी त्याही वेळेला अनेकांना म्हटलं होतं आणि आजही म्हणतो की इथं जर एक छोटंसं विमानतळ आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं निर्माण होऊ शकतं आणि या लेण्यांच्याकडे जाण्यासाठी चांगले रस्ते तयार करण्यात आले आणि तिथं सुरक्षितता निर्माण करण्यात आली, लेण्यांची अधिक काळजी घेतली गेली
आणि इथं येण्यासाठी उत्तम रस्ते तयार केले गेले. शेजारीच नाणेघाट, 2000 वर्षांचा प्रचंड इतिहास आपल्या देशातला त्या ठिकाणी आहे. तो इतका जवळ आहे. तिकडे जाताना रस्त्यांची अवस्था आपण कल्पना करू शकत नाही की एखाद्या 2-2 हजार वर्षांच्या ऐतिहासिक संचिताकडे जाताना आपल्याकडं चांगले रस्ते आपण करत नाही. आपण पर्यटनाला, केरळमध्ये निसर्ग अतिशय सुंदर आहे, परंतु असा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा तुलनेनं असा इतका आढळत नाही. तरी त्यांनी पर्यटनाचा एवढा व्यवसाय वाढवलेला आहे. इथं अनेक दृष्टीने, म्हणजे धम्माच्या अंगानं, शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या अंगानं, सातवाहनांच्या इतिहासाच्या अंगानं तर वेगवेगळ्या लोकांना आकर्षण वाटेलच इथे येण्याचं. पण त्याबरोबर अनेकांना व्यवसाय मिळतील. गाड्या घेऊन येणाऱ्या लोकांना, हॉटेल चालवणाऱ्या लोकांना, टपऱ्या टाकणाऱ्या लोकांना, फुलं विकणाऱ्या लोकांना, आणखी अनेक प्रकारची मदत लागते प्रवासामध्ये. अशा प्रकारच्या स्थानिक लोकांना रोजगारही प्रचंड प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल. हे घडवावं असं मला वाटते खरोखर. कारण जगात इतकी लेणी, बौद्ध लेणी एकत्र कुठेही नाही. इकडं नजर फिरवा, तिकडं फिरवा, पूर्वेला फिरवा, दक्षिणेला फिरवा, पश्चिमेला फिरवा, कुठं कुणीकडेही नजर फिरवा. अगदी शिवनेरीच्या सर्व बाजूनी बौद्ध लेणी आहेत. तेव्हा शिवनेरी शिवाजींचं जिजाऊंचं स्थान म्हणून किंवा त्यांचे थोरले बंधू संभाजी यांचं स्थान म्हणून जसं महत्त्वाचं आहे, तसंच हे बौद्ध वातावरण सगळं जे आहे आणि ही जागृती जी आता व्हायला लागलेली आहे, या दृष्टीनं हा प्रयत्न इथल्या स्थानिक नेतृत्वानं, कार्यकर्त्यांनी जरूर केला पाहिजे असं मला वाटतं. आणि पहिल्या टप्प्यावर विमानतळ जरी करता आलं नाही तरी परदेशी लोकांना इथं सहजपणानं मुंबईतून किंवा पुण्यातून, पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, तिथून तरी इथं अतिशय व्यवस्थित रीतीने येता येईल आणि ही सगळी ठिकाणं त्यांना सहजपणानं फिरता येतील. काट्याकोट्यातून, झाडाझुडपातून आज अशा इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी जावं लागणं हे आपल्याला शोभत नाही असं मला वाटतं. सगळं सरकारच करू शकेल असंही नाही. लोकसहभागही अनेकदा महत्त्वाचा असतो. जुन्नरला इतका ऐतिहासिक वारसा आहे की फार थोड्या लोकांना हा गौरव प्राप्त होत असतो. तर तो गौरव जपण्याचा प्रयत्न, तर आता ही एका दृष्टीनं तुमची स्वतःची जबाबदारी आहे आणि संगतीला आपल्याबरोबर घेऊन प्रत्येकानं छोट्या छोट्या कामातून सुरुवात करून जर हे वाढवण्याचा प्रयत्न केला तर उद्या भविष्य काळामध्ये जुन्नर हे एक आंतरराष्ट्रीय बौद्ध ठिकाण म्हणून प्रसिद्ध होईल अशी मी आशा करतोय. असं मी एक स्वप्न पाहतोय आणि ते स्वप्न घेऊन मी बरोबर जातोय आणि त्या स्वप्नाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर, सिद्धार्थसारख्या मुलांच्या खांद्यावर टाकून जातोय असं मला वाटतं. मी शेवट आपण असं करू की तुम्ही जाता जाता तरुणांना, खास करून तरुणांना काय मार्गदर्शन करा? आता आपण जसं ह्या सगळ्या महापुरुषांची चर्चा केली, महामानवांची चर्चा केली, तर यांच्याच मार्गानं आणि आंधळेपणानं त्यांचं अनुकरण न करता नव्या काळाला साजेशा पद्धतीनं योग्य ते बदल प्रसंगी करून देखील आजच्या काळाला योग्य असं आपलं पुढचं जीवन चालवावं. शिकलेल्या, संधी मिळालेल्या, आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेल्या लोकांनी मागं राहिलेल्या लोकांच्याकडं वळून पाहावं, त्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करावा. आपण सांगतो बुद्धाने 45 वर्षे चारिका केली, राजवैभव सोडून हा माणूस एक वेळ जेवायचं आणि पायी चालायचं असं आयुष्य घालवलं. काय नडलेलं होतं. आणि या सगळे फुले घ्या, शाहू घ्या, आंबेडकर घ्या, शिवाजी घ्या. शिवाजी एक सरदार म्हणून अतिशय सुखात जगू शकले असते, मृत्यूच्या दाढेत प्रत्येक वेळेला गेले. महात्मा फुल्यांना तरी काय नडलेलं होतं. शाहू संस्थानिक होते, 6.5चे संस्थानिक देशात होते, पण हा एक माणूस आणि सयाजीराव हे दोनच संस्थानिक
कशाची पर्वा न करता लोकांसाठी उभे राहिले. बाबासाहेबांनी इतक्या पदव्या प्राप्त केल्या होत्या, इतकी गुणवत्ता, परदेशात राहून देखील ते सुखात आपल्या कुटुंबापुरतं पाहायचं तर ते करू शकले असते. ते न करता लोकांच्यासाठी पाय रोवून इथंच उभे राहिले, संघर्ष करत राहिले, टीका सहन करत राहिले, निंदा सहन करत राहिले. पण लोकांसाठी माणसाला माणूस म्हणून उभं केलं पाहिजे. आणि सगळी माणसं ही समान आहेत. जन्मावरनं किंवा त्याच्या जातीवरनं, धर्मावरनं आपण भेदभाव न करता तर हा भारतीय समाज स्वतः एकरूप राहील, आंतरिक ऐक्य राहील आणि जगाला, म्हणजे आज जग भारताकडं बुद्धांचा देश म्हणून पाहतं, म्हणजे बुद्धांचा प्रकाश जगानं स्वीकारला. तर आज या युगात देखील भारताकडून प्रकाश जर जगाला मिळायचा असेल तर आमच्या तरुण पिढीनं ह्या सगळ्या एका दृष्टीनं पुढे जावं असं मला वाटतं. नक्कीच सर. आपण आज जो विचारांचा खजिना आमच्यासमोर मांडला आहे सर, त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि आपल्या पुढील वाटचालीस, आपल्या आयुष्यात खूप खूप शुभेच्छा सर. खूप खूप धन्यवाद सर. आणि मला आपण हा संवाद करण्याची संधी दिलीत याबद्दल मी अंतःकरणातून